नमस्कार. आज आपण करणार आहे तो ऑफिसच्या डब्यासाठी झटकीपट अशी गवार आणि बटाट्याची भाजी करणार आहे. तर कुकरच्या एका शिटीमध्ये लपलपीत अशी भाजी करणार आहे तो आणि एकदम चविष्ट अशी झटकीपट तयार होणारी रेसिपीला सुरुवात करू. एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, एक छोटा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यात छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलले की 7 ते 8 लसणाच्या काळ्या टाकले तर बारीक तोडून टाकायच्या आणि हलकंसं असं मिक्स करून घ्यायचं 1 ते 2 सेकंदासाठी. लसणाचा कच्चेपणा गेला की त्यात 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायचं आणि एक मोठा कांदा घ्यायचा, तेही टाकून घ्यायचं. तुम्हाला कांदा नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतंय. मऊ आणि हलकासा गुलाबी कलर आला कांद्याचा की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचा, तेही टाकून घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं मी पटकन असं टोमॅटो मऊ होते आणि चांगलं 3 ते 4 मिनटासाठी टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. तर चांगले टोमॅटो मऊ घ्यायचा. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आता त्यामध्ये पावडर मसाला टाकून घ्यायचे. एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, त्याच्यावर तुम्ही गोडा मसाला किंवा आपल्या ठेवणीचा काळा मसाला वापरते चालतंय. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. पावडर मसाला टाकायचं म्हणजे की गॅस बारीक ठेवायचं, बारीक गॅसवरती पावडर मसाला टाकायचे म्हणजे जळत नाही. तर 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले ते परतून झाले की गवार घेतलेली पावशेर गवार आहे, ह्याला नीट करून स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्यानं आणि 2 मिडियम साईजचे बटाटे घेतले तेही टाकून घ्यायचे. जास्त बारीक हे कापायचे नाही, तसं मिडियमच कापून घ्यायचे आणि ते सगळं मसाल्यामध्ये गवार मिक्स करून झाले की त्यावरती 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती. झाकण ठेवून असं 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं वापरून घ्यायचं. गवार बटाटा चांगला वापरलेला आहे. आता त्यामध्ये पाणी टाकणार आहे, जशी आपल्याला भाजी करायची तशी पाणी टाकून घ्यायचं. मी लपलपीत करणार आहे, त्यामध्ये 1च वाटी पाणी टाकलेलं आहे. ते गरम पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे, कारण आपले मसाले आणि भाज्या गरम आहेत. त्यामुळे थंड पाणी वापरली की पूर्ण चव बदलते. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण टोमॅटो मऊ करताना मीठ टाकलं होतं. कोथिंबीर टाकायची आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. ते चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स करून मीडियम गॅसवरती 1 शिट्टी झाली की दुसरी शिट्टी व्हायला लागली की लगेच गॅस बंद करायचा. मग कुकर थंड झालं की उघडून बघायचं की छान अशी भाजी तयार झाली. गवार आणि बटाटा चांगला शिजलेला आहे, अजिबात बटाटा असं मॅच झालेला नाही आहे आणि ओव्हरकुक बी जास्त झालेलं नाही आहे. अगं छान अशी भाजी तयार झाली. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जे ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर थोडं पाणी त्यात टाकून घ्यायचं. झटकीपट कुकरच्या एका शिटीमध्ये गवार आणि बटाट्याची भाजी तयार झाली. सकाळच्या काही गडबडीच्या वेळी झटकीपट तयार होती. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जो नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.